अंतर हनुमंत जाधव पुंदेकर सांगली पोलीस किरण भगतच्या आणि विजय चौधरीच्या कुस्तीला पंच म्हणला आहे। असा सोहळा सुंदर सोहळा याच देही याच डोळा जन्माला यावं कुंडलची कुस्ती बघावी आणि त्यातलं काय अनुकरण घेऊन जावं नाहीतर गेल्याबरोबर माझं एवढं लिटर गेलं आणि तेवढं लिटर गेलं पेसा सकट पुसून शेजाऱ्याकडे जायचं चहा प्यायला। छत्रपती शिवाजी महाराजाला खऱ्या अर्थानं पैलवानांनी बळ दिलं। 10 नोव्हेंबर 1659 जीवा मारला वर हात झेलला सय्यद बंदाचा आणि मग पालखीत बसून पळायला होता अफजल खान। हे पैलवानानं बघितलं संभा पैलवानं हनुमान उड्डाण घेतला। एका गावात 4 वयाचे हात पाय तुटून पडले आणि अफजल खानाचं मुंडकं उडवलं एका पैलवानानं संभाजी कवजी कोंडाळ करणं आणि मग राजगडाला भेटीला पाठवलं जिजाबातीच्या मुंडकं। असा पैलवानाचा इतिहास एसाजिकांचा इतिहास सांगेल। कितीतरी पैलवान स्वतंत्र इतिहास आहे पैलवानांचा। शिवछत्रपती कुठल्या जातीवर होते तर प्रवृत्तीवर होते। शिवाजी महाराजांनी कुठला दर्गा पाडला नाही, कुठली मस्जिद पाडली नाही, कुठल्या मुला मुलाला त्रास दिला नाही कधी। मग प्रसंगी राजाच्या पाटलाचे हाती तोडले शक्यच होता। जावईच्या प्रतापराव मोरेचा मी पाराव केला शक्यच होता। आणि मग आग्र्याहून सुटका होत असताना मुसलमानाच्या पोराने जीवाची बाजी लावली शिवाजीसाठी। मदारी मेहता त्याचं नाव। शिवाजी महाराजच्या आरमानाचे प्रमुख होते इब्राहिम खान। म्हणजेच शिवाजी महाराज जातीविरुद्ध नव्हते तर प्रवृत्तीविरुद्ध भावानी तलवार होती। तिला सामान्य चड्डी समोर बराच वेळ झालेली आहे। समोरासमोरच कुस्त्या चालू आहेत। अजून तर काहीच घडलेलं नाही। माणसं तर जागा सोडणारच नाहीत। विजय चौधरीला समोरून चड्डी पकडलेली आहे किरण भगतची। हळूहळू कुस्ती करायला निघालेली आहे। 2 कुस्त्या आणि 2 पंच। फोटोग्राफर टपलेले आहेत तो क्षण टिपण्यासाठी। पत्रकारांनी लेखण्या सरसावले। फक्त चड्ड्या पकडून काय होणार नाही। डाव मारा आणि सामान्य कब्जा घेतलेला तिकडा। दोन्ही पैलवान काळ्या रांगेचे दोन्ही पैलवान सारखी दिसा लागल्या। वाली सुग्रीवाजी लागल्या का काय हो कुठे खाली रामाला विचार पडला होता वाली कुठला आणि सुग्रीव कुठला। आता डोक्याचं कलय केलेला डोक्याचं विमानतळ केलेला तो रोहित पटेल आहे। हेच लक्षात ठेवायचं। आतापर्यंत 41 महाराष्ट्र केसरी झाल्या, त्यात 6